मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग सध्या धडाक्यात कारवाई करत असून बार असो वा इमारती, झोपडपट्टी असो वा अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात जोरदार कारवाईचा धडाका सुरू आहे। मात्र शहरात जागोजागी चौकात लावण्यात आलेल्या जाहिराती आणि राजकीय नेत्यांच्या फलकांवर फारशी कारवाई वा जबरदंड वसुली केलेली दिसून येत नाहीये। यामुळे स्वच्छ सुंदर नवी मुंबई शहर विद्रुपीकरणाकडे वाटचाल करीत आहेत। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली। निवडणुकीपूर्वी आणि मतमोजणीनंतर शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रचंड आणि ठिकठिकाणी फलकबाजी सुरू झाली। कुठे जंगी कार्यक्रम तर कुठे स्वागत, तर कुठे वाढदिवस अभिष्ट चिंतन, तर कुठे अभिनंदन आमचा नेता अशा फलकाचे फलक जागोजागी लावण्यात आलेत। फलकांवरील कार्यक्रम किंवा वाढदिवस उलटून अनेक आठवडे देखील झालेत, तरी अनधिकृत फलक लावणाराही काढत नाही आणि नाराजी नको म्हणून स्थानिक विभाग कार्यालयातील संबंधित विभागाचे अधिकारी काढायला तयार नाहीत। या सर्वांचा परिणाम म्हणून शहर विद्रूप झाले आहे। शहरातील सर्व रेल्वे स्थानकांपर्यंत जाणारे रस्ते, जवळपासचे सर्व चौक असा एकही दर्शनी भाग नाही ज्या ठिकाणी अनधिकृत फलकबाजी करण्यात आलेली नाहीये। कोपरखैरणे येथील 3 टाकी या ठिकाणी तर मतदान निकाल लागण्यापूर्वीच घाईने साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे जिंकले म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयासमोरच फलक लावण्यात आला होता। विभाग कार्यालयासमोर हे सर्व घडत असतानाही कुठलीही कारवाई का केली जात नाही असा सवाल कोपरखैरणेवासी करत आहेत। याशिवाय आरएफ नाईक चौक, बोनकोडे बस थांबा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी रेल्वे स्थानक, ऐरोली येथील दिवा गाव ते सेक्टर भागात असणारा पादचारी पूल, दिवा चौक, घनसोली स्थानक परिसर, सानपाडा स्थानक परिसर, बधाई चौक, पेट्रोल पंप चौक, सारसोळे बस डेपो, समाधान चौक, एलपी चौक, राजीव गांधी उड्डाण पूल चौक, जुईनगर मिलेनियम पार्क, सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन चौक, पोलीस आयुक्तालयाकडे जाणारा चौक, दिवाली गाव, अग्रोली गाव, नेरूळ अक्षर चौक, गायमुख चौक, तुर्भे नाका, तुर्भे स्टोर, आयसीएल शाळा चौक, अरेंजा सर्कल अशा सर्व ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे सदर ठिकाणी फुकट फलकबाजी नेहमीच सुरू असते। मात्र सध्या निवडणूक जोर अद्याप ओसरला नसल्याने फलकात प्रचंड वाढ झाली आहे। याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता लवकरच कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।